सगळ्या मित्रमंडळींना मुलगा पार्टी देतो, परंतु त्याच पार्टीमध्ये स्वतःच्या आईवडिलांना मात्र भांडी घासण्यासाठी लावतो। त्याच वेळी वडिलांनी सन्मानाने जगण्यासाठी आणि या सगळ्याचा बदला घेण्यासाठी मुलासोबत असं काही घडवलं की ते पाहताना सर्वांच्याच अंगावर काटा आला। कौलारू घरात विनायकराव आपल्या कुटुंबासह राहायचे। विनायकराव एका स्थानिक सिमेंट कारखान्यात साधे मजूर म्हणून कामावर होते। अंगावरचा बनियान सिमेंटच्या धुळीने नेहमी पांढरा झालेला असायचा आणि हाताचे तळवे इतके रापलेले असायचे की त्यावर कष्टाचे कायमचे चट्टे उमटले होते। त्यांची पत्नी सुमती दिवसभर गावाच्या सरपंचाच्या शेतात राबायची आणि रात्री उशिरा घरी येऊन मातीच्या चुलीवर 2 घास शिजवायची। त्यांच्या आयुष्याचा एकच आधार होता, तो म्हणजे त्यांचा मुलगा निखिल। निखिल लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता, पण गरिबी अशी की त्याच्या नशिबात सुखाचा एक थेंबही नव्हता। एक दिवस निखिल 10वीत असताना शाळेतल्या सहलीचे पैसे भरण्यासाठी घरी रडत आला होता। विनायकरावांच्या खिशात त्यावेळी फक्त 10 रुपये होते। मुलाची उमेद पाहून ते काहीच न बोलता घराबाहेर पडले। ती संपूर्ण रात्र विनायकराव घरी आले नाहीत। मध्यरात्री 2 वाजता जेव्हा ते पूर्ण भिजलेल्या अवस्थेत परतले तेव्हा त्यांच्या हातात सहलीचे पैसे होते, पण सुमितने जेव्हा त्यांच्या हाताकडे पाहिलं तेव्हा तिची किंकाळी फुटली। विनायकरावांच्या हाताची नखं उखडलेली होती आणि रक्ताच्या थारोळ्यात त्यांचे हात भिजत थिजले होते। कारखान्यात रात्री जादा कामासाठी मजूर हवे होते, जिथे सिमेंटच्या गरम गोण्या हाताने उचलाव्या लागत होत्या। विनायकरावांनी मुलाच्या आनंदासाठी स्वतःचे रक्त सांडले। निखिलला पुढे इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला तेव्हा विनायकरावांनी आपली वडोली पार्जित छोटीशी जमीन गहाण ठेवली। सुमितने आपल्या लग्नाची शेवटची आठवण असलेली सोन्याची पोत देखील सावकाराकडे गहाण ठेवली। गावी थंडी वाजत असताना विनायकराव एकाच फाटक्या गोनपाटावर रात्र काढायचे, पण निखिलला शहरात वेळेवर पैसे पोहोचतील याची काळजी घ्यायचे। सुमती स्वतः फाटलेली चोळी शिवून घालत होती, पण निखिलला शहरात वावरताना कमीपणा वाटू नये म्हणून त्यांनी त्याला 2 नवीन शर्ट घेऊन दिले होते। निखिलने तेव्हा रडत वडिलांच्या पायाला स्पर्श केला आणि वचन दिले होते की बाबा, मी मोठा झाल्यावर तुम्हाला राजवाड्यासारख्या घरात ठेवीन आणि तुम्हाला कधीही कष्ट करू देणार नाही। शेवटी तो दिवस उजडला ज्याची विनायकराव गेली अनेक वर्ष वाट पाहत होते। निखिलला शहरातल्या एका नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी लागली। विनायकरावांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्यांनी संपूर्ण गावात साखर वाटली। माझा मुलगा साहेब झाला असे ओरडताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता। निखिल शहरात स्थायिक झाला आणि सुरुवातीचे काही महिने त्याने प्रेमाने फोन केले, पण हळूहळू त्याने फोन करणे कमी होऊ लागले। तो आता महागड्या पार्ट्यांमध्ये आणि हायफाय मित्रांच्या गोतवळ्यात रमला होता। गावाकडचा तो बाप ज्याचे हात सिमेंटने फाटले होते आणि ती आई जिने अर्ध्या पोटी राहून त्याला वाढवले होते, याचा त्याला आता विसर पडू लागला होता। अचानक एके दिवशी निखिलचा फोन आला आणि त्याने सांगितले की मी तुम्हाला घ्यायला गाडी पाठवतोय, तुम्ही दोघेही शहरात माझ्याकडे राहायला या। विनायकरावांना वाटले की मुलाने आपले वचन पाळले आणि आता उरलेले आयुष्य सुखात जाईल, पण त्यांना काय माहीत होतं की निखिलने त्यांना प्रेमापोटी नाही तर त्यांच्या घरातील कामे करण्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी शहरात बोलवले होते। विनायकराव आणि सुमती ताई जेव्हा शहरात निखिलच्या मोठ्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा त्यांचे डोळे दिपून गेले। इतकी भव्य मोठी इमारत, दारात उभ्या असलेल्या महागड्या गाड्या आणि घराबाहेर असलेली सुरक्षा रक्षक पाहून त्यांना वाटलं आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटला। त्यांना वाटलं की त्यांच्या कष्टाचं आता खऱ्या अर्थाने सोनं झालं आहे। निखिलने त्यांचं स्वागत केलं, पण त्या स्वागतात पूर्वीसारखा ओलावा नव्हता। त्याने त्यांना घराच्या वरच्या मजल्यावर कोपऱ्यात असलेल्या एका छोट्या खोलीत राहायला सांगितलं। ती खोली सामानाने भरलेली होती। निखिल म्हणाला की खालच्या खोल्यांमध्ये माझे ऑफिसचे मित्र आणि पाहुणे येतात, तिथे तुमचं राहणं योग्य दिसणार नाही। सुरुवातीचे काही दिवस शांततेत गेले, पण हळूहळू निखिलचं खरं रूप समोर येऊ लागलं। त्याने घरामध्ये पाहुण्यांसाठी आणि स्वयंपाकासाठी स्वयंपाक करण्यासाठी बाहेरून माणूस लावला नव्हता। त्याने सुमतीला सांगितलं की आई तुझ्या हाताची चवीची सर कशालाही नाही, त्यामुळे तूच घराचा स्वयंपाक बघत जा। सुमतीला वाटलं की मुलाला माझं कौतुक आहे म्हणून ती आनंदाने राबू लागली,
पण लवकरच तिच्या लक्षात आलं की सकाळी 5 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत तिला गड्यासारखं राबावं लागत होतं. निखिलला घरी मोठ्या पार्ट्या व्हायच्या. त्याच्या घरी त्याचं उष्ट काढण्यापासून तर ते भांडी घासण्यापर्यंत सगळी कामं सुमित्राताईंना करावी लागत होती. विनायकरावांना देखील निखिलने रिकामं बसू दिलं नाही. घराबाहेरची बाग सांभाळणं, बाजारातून अवजड सामान आणणं आणि गाडी पुसणे अशी अनेक कामे तो आपल्या वयोवृद्ध वडिलांकडून करून घेत असायचा. विनायकरावांचे गुडघे दुखत असूनही ते मुलाच्या सुखासाठी गुपचूप ते सर्व काम करत असायचे. एके दिवशी निखिलच्या घरी त्याचे काही श्रीमंत मित्र आले होते. विनायकराव जुन्या कपड्यांमध्ये बागेत काम करत होते. निखिलच्या एका मित्राने विचारलं की हा म्हातारा माणूस कोण आहे. तेव्हा निखिलने कोणतीही लाज न वाटता उत्तर दिलं की हे आमचे जुने नोकर आहेत. गावाकडून आलेत म्हणून मी त्यांना इथेच ठेवून घेतलं आहे. वडिलांनी हे शब्द आपल्या स्वतःच्याच कानाने ऐकले तेव्हा विनायकराव यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या मुलाला त्यांनी स्वतःच्या खांद्यावर बसून जग दाखवलं तोच मुलगा आज त्यांची ओळख सांगायला लाज वाटून घेत होता. विनायकरावांनी सुमतीला हे सांगितलं नाही कारण त्यांना माहित होतं की तिला हे सहन होणार नाही. तरी ते शांत राहिले. त्यांना वाटलं की कदाचित कामाच्या व्यापाखाली निखिल असं बोलला असेल. पण परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. निखिल आता त्यांच्याशी नीट बोलतही नव्हता. जेवताना देखील तो त्यांना सोबत बसू देत नसे. एके दिवशी निखिलने आनंदाची बातमी दिली की त्यांना कंपनीत मोठं प्रमोशन मिळालं आहे आणि त्या निमित्ताने तो शहरातल्या सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये एक भव्य पार्टी देणार आहे. विनायकरावांना वाटलं की आता तरी निखिल लोकांसमोर आपली ओळख करून देईल. पण निखिलच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्याने त्याच्या आईवडिलांना सांगितलं की त्या पार्टीला तुम्हालाही यायचं आहे, पण तिथे आल्यावर तुमची भूमिका काय असेल हे मी तिथेच सांगेन. विनायकराव आणि सुमितीने अति उत्साहाने आपले साधे पण स्वच्छ कपडे काढून ठेवले. त्यांना कल्पनाही नव्हती की ही पार्टी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अपमान घेऊन येणारी असेल. पार्टीचा दिवस उजळला. शहरातील एका मोठ्या नामवंत पंचतारांकित हॉटेलमध्ये निखिलने जंगी तयारी केली होती. हॉटेलच्या बाहेर रंगीबिरंगी दिवे झळकत होते आणि मोठ्या मोठ्या गाड्यांमधून निखिलचे मित्र आणि कंपनीचे अधिकारी येत होते. विनायकराव आणि सुमतीला निखिलने एका साध्या टॅक्सीने हॉटेलच्या मागील दारापाशी बोलावून घेतले होते. विनायकरावांनी आपला जुना आपण इस्त्री केलेला शर्ट होता आणि सुमतीने आपली साधी सुती साडी नेसली होती. त्यांना वाटले होते की आज मुलाच्या यशाच्या आनंदात आपणही सहभागी होऊन हॉटेलच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या निखिलच्या चेहऱ्यावर आनंदी ऐवजी रागच दिसत होता. निखिल त्यांच्या जवळ आला आणि तिरस्काराने त्यांच्याकडे पाहत म्हणाला की तुम्ही ह्या कपड्यांमध्ये जर समोर आलात तर माझी सगळी इज्जत मातीत मिळेल. माझे बॉस आणि विदेशावरून आलेले पाहुणे आले आहेत. त्यांच्यासमोर मी तुमची ओळख करून देऊ काय करून देऊ. विनायकरावांना काही सुचेना असे झाले. निखिलने त्यांचा हात धरून हॉटेलच्या किचनच्या बाजूला असलेल्या एका काळोख्या गल्लीत नेले. तिथे वापरलेल्या भांड्यांचा आणि उष्ट्या अन्नाचा मोठा ढिगारा पडला होता. निखिलने त्यांच्यासमोर 2 जुने एफ्रंट फेकले आणि सांगितले की आज हॉटेलचे निम्मे कामगार रजेवर आहेत आणि पार्टीत भांडी घासण्यासाठी माणसे कमी पडत आहेत. जर तुम्हाला माझ्या घरी राहायचे असेल तर 2 वेळचे जेवण हवे असेल तर तुम्हाला आज इथे भांडी घासावीच लागतील. सुमतीताईंच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले. तिने ज्या मुलाला पदराखाली घेऊन वाढवले तोच मुलगा आज तिला हॉटेलचे उष्टे खरकटे काढायला सांगत होता. विनायकराव सुन्न झाले होते. त्यांना आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या मुलाच्या हाताला पेन्सिल धरता यावी म्हणून त्यांनी स्वतः सिमेंटच्या गोण्या उचलल्या तोच मुलगा आज त्यांच्या हाताची घाणेरडी भांडी देत होता. निखिलने त्यांना दम दिला की जर तुम्ही इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला किंवा कोणासमोर माझी ओळख सांगितली तर आजच तुमचे सामान घराबाहेर फेकून देईल. एवढे बोलून तो झटकन तेथून निघून गेला आणि बाहेर पडल्यावर आपल्या यशाचे प्रदर्शन करू लागला. विनायकरावांनी पाहिले की सुमतीताई रडत रडत खाली बसली होती. त्यांनी तिचे सांत्वन केले नाही कारण त्यांचे स्वतःचे काळीज चिरले गेले होते. त्यांनी शांतपणे तो अपमान एप्रन घातला आणि सामानाचे पाणी घेऊन भांडी घासायला सुरुवात केली. प्रत्येक भांड्यासोबत विनायकरावांच्या मनात निखिलच्या बालपणाच्या आठवणी येत होत्या.
ज्या मुलाला घास भरविण्यासाठी त्यांनी स्वतः उपाशी पोटी रात्री काढल्या होत्या, त्याच मुलाच्या पार्टीत आज ते लोकांचे उष्टे काढत होते. बाहेर गाण्यांचा आवाज येत होता. लोक निखिलचे कौतुक करत होते आणि आत विनायकरावांच्या डोळ्यांतील पाणी भांड्यांमध्ये मिसळत होते. पण भांडी घासता घासता विनायकरावांच्या मनात एक वेगळाच विचाराने घर केले. त्यांना जाणीव झाली की हा केवळ त्यांचा अपमान नाही, तर त्यांनी दिलेल्या संस्कारांचा पराभव आहे. निखिलला वाटत होते की त्याचे आई वडील असहाय्य आहेत आणि ते गुपचूप हा अपमान सहन करतील. पण विनायकरावांनी मनोमन काहीतरी ठरवले होते. त्यांनी सुमतीकडे पाहिलं आणि खंबीर आवाजात सांगितलं की सुमती, रडू नकोस. आज ह्या मुलाने आपल्याला भांडी घासायला लावली आहेत ना, तर आपण ती इतकी चकाचक घासायची की त्याचा आरसाच झाला पाहिजे. विनायकरावांच्या डोळ्यांतील एक वेगळी चमक होती. त्यांना आता निखिलला असा धडा शिकवायचा होता जो तो आयुष्यभर विसरणार नव्हता. बाहेर पार्टीचा माहोल आता पूर्णपणे रंगात आला होता. निखिल अंगावर महागडा सूट चढवून हातात शंपेनचा ग्लास घेऊन मोठ्या दिमाखात वावरत होता. त्याच्या आजूबाजूला शहरातील बडी प्रशस्त होती. निखिल आपल्या भाषणाची तयारी करत होता, ज्यात तो आपल्या कष्टाचे आणि जिद्दीचे पाडे वाचणार होता. त्याला पूर्ण खात्री होती की त्याचे आई वडील हॉटेलच्या मागच्या अंधाऱ्या कोपऱ्यात मुकाट्याने भांडी घासत बसलेले असतील. त्याला वाटलं होतं की त्याने त्यांच्या गरिबीचा आणि लाचारीचा फायदा घेऊन त्यांना कायमचे गप्प केलं आहे. पण विनायकरावांच्या मनात मात्र विचारांचे थैमान सुरूच होते. किचनमध्ये सुमतीचे हात भांडी घासून ओले झाले होते आणि तिचे डोळे रडून सुजले होते. विनायकराव मात्र आता शांत होते. त्यांनी भांडी घासता घासता हॉटेलच्या एका वेटरला जवळ बोलवले. तो वेटर विनायकरावांचं वय आणि त्यांची अवस्था पाहून आधीच हळवळला होता. विनायकरावांनी त्याला विनंती केली की मला माफ करा, मला फक्त एकदा त्या स्टेजच्या जवळ जायचं आहे. मला माझ्या मुलाचं भाषण ऐकायचं आहे. वेटरला वाटलं की एका बापाला आपल्या मुलाचं किती कौतुक पाहायचं असेल, म्हणून त्याने चोरून त्यांना स्टेजच्या मागच्या पडद्यापर्यंत पोहोचवलं. सुमिती देखील त्यांच्या मागे सावलीसारखी उभीच होती. स्टेजवर निखिलचा सत्कार सुरू झाला होता. टाळ्यांचा कडकडाट. निखिलने माईक हातात घेतला. तो मोठ्या अभिमानाने सांगू लागला की मित्रांनो, आज मी जे काही मिळवलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या एकट्याच्या मेहनतीचं फळ आहे. माझं बालपण अत्यंत गरिबीत गेलं, पण मला कोणाचीही साथ मिळाली नाही. मी स्वतः घडवलं, मी स्वतःचं नशीब स्वतः लिहिले. हे ऐकताच पडद्यामागे उभ्या असलेल्या विनायकरावांच्या काळजात जणू हजारो सुया टोचल्या. ज्या मुलाला शाळेत पाठविण्यासाठी त्यांनी स्वतःची औषधं बंद केली होती, तो मुलगा आज जगासमोर त्यांना नाकारत होता. विनायकरावांनी सुमतीचा हात घट्ट धरला. त्यांच्या लक्षात आलं की निखिलला आता त्याच्या चुकीची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. जर आता त्याला धडा शिकवला नाही तर तो माणुसकी पूर्णपणे विसरून जाईल. विनायकरावांनी तिथेच पडद्यामागे पडलेला एक माईक हातात घेतला. पाहिला जो चुकून चालू राहिला होता. त्यांनी तो माईक हातात घेतला नाही, पण ते हळूहळू स्टेजच्या दिशेने चालू लागले. त्यांचे कपडे साधे होते. हातातला अजूनही साबणाचे पांढरे डाग होते आणि चेहरा कष्टाने काळवंडलेला होता. निखिलचं भाषण अजूनही सुरूच होतं. यश मिळवण्यासाठी माणसाला कोणाच्या तरी पाठिंब्याची गरज असते असं लोक म्हणतात, पण मी ते सिद्ध केलं की निखिलचं वाक्य अपूर्णच राहिलं, कारण समोरून त्याचे आई वडील चालत येताना त्याला दिसले. हॉलमध्ये उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्याने ह्या दोघांकडे पाहू लागले. निखिलच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याला भीती वाटली की आता त्याची खरी ओळख सर्व जगासमोर येईल. तो रागाने त्यांच्याकडे बघणार इतक्यात विनायकरावांनी स्टेजवर पाऊल ठेवलं. निखिलच्या हातातील माईक गपकन पकडला आणि संपूर्ण हॉलमध्ये एकच शांतता पसरली. विनायकरावांनी जेव्हा स्टेजवर माईक हातात घेतला होता तेव्हाच निखिलच्या पायाखालची जमीन सरकली. निखिलने त्यांना डोळ्यांनीच खुणावून तिथून जाण्यास सुचवले, पण विनायकरावांचे पाऊल आता मागे हटणारे नव्हते. हॉलमध्ये उपस्थित असलेले निखिलचे बॉस, त्याचे श्रीमंत मित्र आणि सहकारी एकमेकांकडे पाहत कुजबुजू लागले. निखिल घामाने ओलाचिंब झाला होता. त्याने विनायकरावांच्या जवळ जाऊन हळूच म्हटलं की बाबा, हा काय वेडेपणा आहे. खाली उतरा, मी तुमचं सगळं ऐकेन, पण इथे माझी इज्जत काढू नका. विनायकरावांनी त्याच्याकडे एका तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकला
आणि माईकमध्ये बोलायला सुरुवात केली. विनायकराव म्हणाले की मित्रांनो, हा तरुण जो आता सांगत होता की तो स्वबळावर मोठा झाला, तो खोटं बोलत नाहीये. कारण आज त्याने खरोखरच सिद्ध केले की त्याने माणुसकी आणि संस्कार या सगळ्या गोष्टी स्वबळावर पायदळी तुडवल्या आहेत. विनायकरावांनी आपल्या खिशातून एक जुनी फाटलेली आणि पावसाने भिजलेली डायरी काढली. ते पुढे म्हणाले की ही डायरी माझ्या कष्टाचा हिशोब नाही, तर या मुलाच्या स्वप्नासाठी मी मारलेल्या माझ्या प्रत्येक इच्छेची नोंद आहे. जेव्हा याला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा होता तेव्हा याची आई 6 महिने एकाच फाटलेल्या साडीवर राहिली होती. जेव्हा याला लॅपटॉप हवा होता तेव्हा मी स्वतःची महत्त्वाची शस्त्रक्रिया 2 वर्ष पुढे ढकलली होती. हॉलमध्ये टाळी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली होती. विनायकरावांनी आपले साबणाने ओले झालेले हात सर्वांना दाखवले आणि म्हणाले की आज माझा मुलगा साहेब झाला म्हणून त्याने आम्हाला पार्टीला बोलवलं, पण पाहुणे म्हणून नाही, तर तुमच्या उष्ट्या प्लेट्स आणि भांडी घासण्यासाठी. तो आम्हाला तिथे मागच्या अंधाऱ्या कोपऱ्यात राबवत होता, जेणेकरून त्याच्या ह्या चकचकीत जगात आमची गरिबी दिसू नये. निखिलचे बॉस हे सगळं ऐकून थक्क झाले होते. निखिल स्टेजवरून एखाद्या गुन्हेगारासारखा मान खाली घालून उभा होता. त्याच्या डोळ्यात आता मात्र भीती आणि पश्चाताप यापेक्षा जास्त इज्जत जाण्याचं दुःख होतं. विनायकरावांनी निखिलच्या हातातील शॅम्पियनचा महागडा ग्लास घेतला आणि तो स्टेजवरून खाली उतरून खाली ठेवला. ते म्हणाले, निखिल, तुला वाटलं की गरिबीची लाज वाटते, पण लाज तर आम्हाला वाटते की आम्ही तुला फक्त शिक्षण दिलं, संस्कार द्यायला विसरलो. तू ज्याचा पदाचा गर्व करतोयस ना, ते पद तुला समाजात मान देईल, पण आईवडिलांच्या डोळ्यातला हा तळतळाट तुला कधीच सुखी होऊ देणार नाही. विनायकरावांच्या आवाजातील ती धार पाहून तिथे बसलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला होता. सुमती स्टेजच्या खाली उभी राहून रडत होती, पण आज तिच्या डोळ्यात दुःख कमी आणि आपल्या पतीचा स्वाभिमानाचा आणि अभिमानच जास्त होता. विनायकरावांनी डायरीची काही पाने फाडली आणि निखिलच्या अंगावर फेकली. ते म्हणाले की हे पैसे घे, तुझे उपकार तू आम्हाला ह्या पार्टीचे पैसे देणार होतास ना, हे लक्षात ठेव की एका बापाच्या घामाची किंमत तुझी ही संपूर्ण कंपनी विकत जरी घेतली ना तरी तुला मोजता येणार नाही. विनायकरावांनी स्टेजवरून उतरताना निखिलकडे पाहिले सुद्धा नाही. ते तहाट मानेने बाहेरच्या दिशेने चालू लागले. निखिलला आता समजलं होतं की त्याने काय गमावलं आहे, पण आता वेळ निघून गेली होती. संपूर्ण हॉलमध्ये आता निखिलकडे आदराने पाहणारा एकही माणूस उरला नव्हता. विनायकराव आणि सुमती हॉटेल बाहेर पडता संपूर्ण हॉलमध्ये निखिलसाठी फक्त तिरस्कार उरला होता. निखिलचे बॉस जे त्याच्या कामावर खुश होऊन त्याला प्रमोशन देत होते, त्यांनी संतापून निखिलच्या जवळ जाऊन माईक घेतला आणि त्यांनी सर्वांसमोर जाहीर केले की ज्या माणसाला आपल्या जन्मदात्या आईवडिलांची काहीच किंमत कळत नाहीये, तो माणूस आमच्या कंपनीचा आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी काय सांभाळणार? निखिल, तुला दिलेले प्रमोशन मी आत्ताच्या आत्ता रद्द करत आहे आणि तुझे या कंपनीतील स्थानही आता धोक्यात आहे. निखिलच्या पायाखालची जमीन सरकली, जणू जमीनच सरकून गेली होती. त्याचे मित्र जे मगाशी त्याच्या हस्तांदोलन करण्यासाठी धडपडत होते ते आता त्याच्याकडे न पाहता तेथून निघून जाऊ लागले. निखिल हॉटेलच्या त्या चकचकीत स्टेजवर एकटाच उभा राहिला. त्याच्या बाजूला उरल्या होत्या त्या फक्त आणि फक्त विनायकरावांनी भिरकवलेल्या डायरीची फाटलेली पाने. त्याने ते पानं गोळा करण्याचा प्रयत्नही केला, पण त्या कागदांवरील कष्टांची नोंदी आता त्याला जाळत होत्या. तो धावत हॉटेल बाहेर गेला, पण विनायकराव आणि सुमतीताई तेथून कधीच निघून गेले होते. निखिल घरी पोहोचला तेव्हा त्याला अपेक्षा होती की आई वडील तिथे असतील, पण घराचा दरवाजा उघडाच होता. आत गेल्यावर त्याला दिसले की सुमतीताईंची जुनी गाठोडी आणि विनायकरावांची लाकडी काठी तिथे नव्हती. त्यांनी स्वतःचे साधे सामान घेऊन तो बंगला कायमस्वरूपी सोडला होता. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर निखिलला कळाले होते की त्याच्या ह्या वागण्याची बातमी सोशल मीडियावर आणि कंपनीत वाऱ्यासारखी पसरलेली होती. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्याशी बोलणे बंद केले होते. जणू खुर्चीसाठी त्याने आपली आईवडिलांचा अपमान केला होता. ती खुर्ची आता टोच लागली होती. आठवडाभरातच त्याला कंपनीतून राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आले होते. निखिलकडे पैसा होता, मोठा बंगला होता, पण त्या घरात आता आईच्या हातच्या भाकरीचा सुगंध नव्हता आणि वडिलांचा तो खणखणीत आवाजही नव्हता. रात्रीच्या वेळी जेव्हा तो त्या मोठ्या बंगल्यात एकटा असायचा
तेव्हा त्याला किचनमध्ये भांडी घासणाऱ्या आपल्या आईवडिलांचा चेहरा आठवून रडू येत असे. निखिलने त्यांना शोधण्यासाठी गावात फोन केला, पण गावकऱ्यांनी त्याला स्पष्ट शब्दामध्ये सुनावले की आता इथे येऊन तुझा चेहरा दाखवू नकोस. विनायकराव आणि सुमती आता गावातल्या एका छोट्या मंदिरात राहून तिथेच लोकांची सेवा करत होते. निखिलला स्वतःची चूक उमजली होती, पण ती चूक सुधारण्यासाठी लागणारी माणुसकी त्याने खूप आधीच गमावली होती. आता मात्र त्याचे श्रीमंत मित्र आता त्याचे फोन सुद्धा उचलत नव्हते आणि ज्या सुखाच्या मागे तो धावत होता ते सुख एखाद्या मृगजळासारखे हरवले होते. निखिल आता आपल्याच घरात इतका परका झाला होता की एके दिवशी निखिलने आरशात पाहिले तेव्हा त्याला स्वतःचा चेहरा एखाद्या अनोळखी माणसासारखा वाटला. त्याला जाणीव झाली की त्याने केवळ आई वडिलांना गमावले नाही तर त्याने स्वतःचा आत्माही गमावला आहे. तो आता मनोमन ठरवत होता की काही झाले तरी तो गावी जाईल आणि त्याच्या पाया पडून परत माफी मागेल. पण त्याला हे माहीत नव्हते की विनायकरावांनी त्याला जो धडा शिकवला होता त्याचा शेवट अजून व्हायचा होता. निखिल आता त्या प्रवासाला निघाला होता जिथे पश्चातापाची आग त्याला पोळवणार होती. निखिलने आपली आलिशान गाडी बाहेर काढली आणि तो गावाच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला त्या प्रत्येक वळणावर आपल्या बालपणीच्या आठवणी आठवत होत्या आणि त्या आठवणी येत होत्या ज्या रस्त्यावरून त्याचे वडील त्याला खांद्यावर बसवून शाळेत न्यायचे. त्याच रस्त्यावरून आज तो पश्चातापाचे ओझे घेऊन जात होता. गावात पोचतात लोकांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या होत्या, पण त्या नजरांमध्ये कौतुक नव्हे तर केवळ तिरस्कारच होता. निखिल थेट आपल्या जुन्या घरापाशी गेला, पण तिथे कुलूप होते. शेजाऱ्यांनी सांगितले की तुझे आई वडील आता ह्या गावाच्या विठ्ठल मंदिरात राहतात आणि तिथेच येणाऱ्या जाणाऱ्यांची सेवा करतात. निखिल धावत तिथे मंदिरात पोचला. समोरचे दृश्य पाहून त्याचे पाय तेथेच खेळले. त्याचे वडील विनायकराव मंदिराच्या परिसरात झाडू मारून स्वच्छ करत होते आणि सुमतीताई तिथे येणाऱ्या लोकांसाठी पाण्याचे माठ भरून ठेवत होत्या. ज्या हातांनी शहरातील मोठ्या हॉलमध्ये भांडी घासली होती तेच हात आता देवाच्या चरणी सेवा करत होते. निखिलच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो धावत गेला आणि विनायकराव यांच्या पाया पडला. त्याने मोठ्याने हंबरडा फोडला आणि म्हणाला, बाबा मला माफ करा. मी पैशांच्या नजरेत आंधळा झालो होतो. माझी नोकरी गेली, माझी इज्जत गेली. आता माझं या जगात तुमच्याशिवाय कोणीच नाही. विनायकरावांनी शांतपणे आपला झाडू बाजूला ठेवला आणि निखिलकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता तर एक प्रकारची शांती होती. ते म्हणाले, निखिल तू माझी माफी मागायला आलाय हे चांगलं आहे, पण तू जे गमावलं आहेस ना ते परत मिळवणं आता तुझ्या हातात नाही. आम्ही तुला इंजिनियर बनवलं कारण तुला या जगात मान मिळावा, पण तू स्वतःच्या आई वडिलांना मान देऊ शकला नाहीस. आज तू इथे आलास कारण तुझा सगळा हिरा राबवून घेतला गेला आहे. जर तुला अजूनही त्या मोठ्या खुर्चीचा मोह असता तर तू हे कधीच केलं नसतं, ह्या मंदिराच्या पायऱ्यात चढला नसता. सुमतीने पुढे येऊन निखिलच्या डोक्यावरून हात फिरवला, पण तिच्या डोळ्यातील ते जुने प्रेम आता कुठेतरी आटले होते. विनायकराव पुढे म्हणाले की बाळा, आम्ही आता ह्या मंदिरात सुखी आहोत. इथे आम्हाला कोणी नोकर म्हणत नाही किंवा कोणाच्या पार्ट्यांमध्ये भांडी घासावी लागत नाही. इथे लोक आम्हाला आदराने काका काकू म्हणतात. तू परत शहरात निघून जा, पुन्हा एकदा शून्यातून उभं कर, पण यावेळी पाय दगडावर, दगड विटांचा नको तर संयमांचा ठेव. निखिलने खूप विनंती केली की तुम्ही माझ्यासोबत शहरात चला, मी तुम्हाला राजवाड्यासारखा घरात ठेवेन. पण विनायकरावांनी ठामपणे नकार दिला. ते म्हणाले, आम्हाला राजवाडा नकोच आहे, आम्हाला आमचा स्वाभिमान हवा आहे, जो तू एका रात्रीत धुळीस मिळवला. निखिलला समजले की काही गोष्टी पैसे देऊन किंवा माफी मागून पुन्हा मिळवता येत नाही. त्याने जड अंतकरणाने आईवडिलांचा आशीर्वाद घेतला. त्याने ठरवलं की तू आता शहरात जाऊन पूर्वीसारखा अहंकारी म्हणून, निखिल म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून जगशील. त्याने आपल्या पगाराचा एक मोठा हिस्सा अनाथ आश्रमाला आणि वृद्धाश्रमाला देण्याचे ठरवले. विनायकराव आणि सुमतीताई मंदिरातच राहिले जिथे त्यांच्या कष्टाचा सन्मान होत होता. निखिल तेथून निघताना मागे वळून पाहत राहिला. बापाने दिलेला तो धडा निखिलच्या मनातून आयुष्यभरासाठी कोरला गेला होता की माणुसकीपेक्षा मोठी कोणतीही संपत्ती नसते आणि आई वडिलांच्या आशीर्वादापेक्षा मोठे कोणतेही प्रमोशन नसते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा आवडली असल्यास चॅनलला
लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.